आदित्य राणूबाईची कहाणी. ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे. तो दूर्वा आणावयास राडात जात होता. तिथं नागकन्या व देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने विचारलं, काय ग बायांनो, काय वसा वसता? तो मला सांगा. त्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला हवा? उठशील, माचशील, घेतला वसा टाकून देशील. हा म्हणाला, नाही नाही, तसे मी करणार नाही. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. काय वसा तो मला सांगा. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल. पहिल्या आदितवारी मुकाट्याने उठावे, सचिल स्नान करावे, अग्रोदक पाणी आणावे, विड्याच्या पानांवर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तांतू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गोड खोबऱ्याला नैवेद्य दाखवावा, 6 मास चळावी, 6 मास पाळावी, मागे रथसप्तमीस संपूर्ण करावं. कसं करावं? बोटव्याची खीर, गुळाच्या पोळ्या, लोणकडं तूप मेहून जेवू सांगावे. असेल तर साडी चोळी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि वशाचं उद्यापन करावं. ब्राह्मणाने वसा केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून धाडलं. ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला, कापू लागला. राणी म्हणाली, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या घरी द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल? नाही, तसं काही करणार नाही. राजाची राणी करू, प्रधानाची करू. मार्गशीर्ष महिना आला. ब्राह्मणाने मुलींची लग्ने करून दिली. एक राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी. ब्राह्मण 12 वर्षांनी मुलींच्या समाचारास निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. ती म्हणाली, तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. आज राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. हे ऐकून त्याच्या मनात राग आला. तो तेथून निघाला. तो प्रधानाच्या घरी गेला. तसेच तिनेही बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिले. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली. उतरंडीची 6 मोती, आपली 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने ती चित्तभावे ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? त्याने उत्तर दिले, जिने कहाणी ऐकली नाही ती दरिद्राने पिडली आहे, दुःखाने गांजली. राजा मुलखावर निघून गेला आणि जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे. इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर आनंदात आहे, तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा गेला. तळ्याच्या पायी उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणींचा मुलगा आला आहे. दासीने जाऊन सांगितले, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे, फाटके नेसला आहे, तुटके पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा आहे, परसदाराने घेऊन या. परसदाराने घेऊन आल्या. न्हाऊ माखू घातला, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होण मोहरा भरल्या. जाताना कुठं ठेवू नको, विसरू नको, जपून घेऊन जा. तो वाटेने जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिले? दैव दिले, कर्माने नेले. मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पायी उभा राहिला. प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठविला. प्रधानाच्या राणीने त्याला घरी घेऊन न्हाऊ माखू घातला, जेवू खाऊ घातला, काठी पोखरून होण मोहरांनी भरून दिली. बाबा कुठे ठेवू नको, विसरू नको, जपून घरी घेऊन जा असे सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला. हातची काठी काढून घेतली, घरी गेला. झालेली गोष्ट आईच सांगितली. दैव दिले ते सर्व कर्माने नेले. पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. त्याला पहिल्यासारखे घरी नेऊन न्हाऊ माखू घालून नारळ पोखरून होण मोहरांनी भरून दिला. जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावयास विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. मुलगा घरी गेला.
आई ग, मावशीने दिले, पण दैवानं ते सर्व बुडवले. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. त्याला पण पहिल्यासारखं नाऊ मागू घातलं, जेवू खाऊ घातलं. दह्याची शिदोरी होण मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. तो घरी गेला. आईने विचारलं, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीने दिलं, पण दैवाने ते सर्व नेले. पाचवे आदितवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेली. न्हाऊ माखू घातली. पैठणी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदितवारी कहाणी करू लागली. काय वसा करतेस ती मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं पापिनी, चांडाळणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, याचा काय उपाय करू? तेव्हा तिने वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आले. राजानं बोलावू धाडले. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पायीक आले, परवर आले. मला रे पापिणीला एवढं वैभव कोठले? बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलावू आला आहे. तशी ती घरी जायला निघाली. एकमेकीला बहिणींनं आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. तो पहिल्या मुक्कामास स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा बहिणीची आठवण झाली. करारे, हकारे, पिटारे, डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी काही नाही. वाटेने एक मोळीविक्या जात होता. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला येईल. तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीने घेऊन 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली. त्याची लाकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपले पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला बोलावले आणि म्हटले, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो म्हणाला, तुमची कहाणी ऐकून मी काय करू? मी आपल्या चिंतेत बसलो आहे. असे म्हणून तो आला. तशी राणीने 6 मोती आणली. 3 त्याला दिली, 3 आपण घेतली. राणीने कहाणी सांगितली. ती त्याने मनोभावे ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांगा. राणीने त्यास वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली. तिथं तिनं स्वयंपाक वगैरे केला. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एका म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सरपाने खाल्ला होता. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलासाठी रडते आहे. बर येते, असे म्हणून ती आली. मग राणीने तिला कहाणी सांगितली. ती तिने चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सरपाने खाल्ला होता, तो आला. ती बाई म्हणाली, बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीने तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मुक्कामास गेली. तिथं पण पहिल्यासारखेच केले. कोणी उपाशी तापाशी नाही, काही नाही. कानाडोळा, मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतले. पालथा होता, तो उताना केला. 6 मोती होती, त्यातली 3 आपण घेतली व 3 त्याच्या बेंबीवर ठेवली. राणीने कहाणी सांगितली. ती त्याने मनोभावे ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाले. तेव्हा तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांगा. राणीने त्याला पण वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आले. स्वयंपाक केला. षड्रस पक्वान्ने जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला आले. भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोण्या पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आदितवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कुणाला होऊ नये.
ब्राह्मण, मोळी विक्या, म्हातारीला इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हास हो. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.